मित्रांनो, बेंदूर सणानिमित्त मिरवणूक काढली होती. पहिल्यांदाच 3 महिन्याचा खूण झाला आपला हिर्या. आणि बेंदूर सणाला गावात नेला होता. एकदम शिस्त आणि लोकांचं आकर्षण ठरलं. कासऱ्यावरती सोडून दोन्ही बैलांच्या मध्ये निवांत चालला. बघा, येताना सुद्धा मल्हारच्या हातात सोन्या बी आणि हिऱ्या बी. एकदम जबरदस्त असा मिरवणूक पार पडली. संपूर्ण व्हिडिओ बघा. नमस्कार मंडळी, आज बेंदूर सणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बेंदूर आहे आणि सकाळच्या पारी बैल किंवा घरात असणारी सर्व जनावरं धुण्याचं काम चालू आहे. आता धुवायला घेऊन जाणार आहे. संपूर्ण बेंद्राचा व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यांची तयारी चाललेली आणि सगळ्यांना धुवून आता आणून आपण सजावट वगैरे करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मंडळी, बेंदूर म्हटलं तर शेतकऱ्याच्या दारातील सगळ्यात आवडता आणि आनंदाचा उत्साहाचा सण मानला जातो. आज बघा, आमची संपूर्ण जनावरं जी काय असतील, गायी असतील, बैल असतील, सर्व ओढ्यावरती नेऊन स्वच्छ खळखळत पाण्यावरती धुवून आपण आता थोड्या वेळानं धुतल्यानंतर त्याची रंगरंगोटी करणार आहोत. बघू शकताय, आमचा हा 3 महिन्याचा हिर्या आहे आणि जबरदस्त झाला आहे. पहिल्यांदाच त्याला इकडं वाड्यावरती धुवायला पण आणलं असेल. सांगायचं एवढं की बघा, शेतकऱ्याच्या दारातून हळूहळू बैल कमी होऊ लागली आणि ट्रॅक्टर आले किंवा अनेक वेगवेगळी यंत्र येऊ लागली. परंतु बैल ज्याच्या दारात असतो त्यालाच माहिती की हा आनंद काय असतोय. स्वच्छ धुवून आता बघा, सगळ्या गोष्टी मस्तपैकी स्वच्छ हिऱ्याला तर धुवून झालेला आहे आणि त्याला धुवून झाल्यानंतर लगेच आपण कोरड्या जागेत नेऊन बांधणार आहे किंवा टावेलानं वगैरे पुसून. कारण वातावरण पावसाचं आहे. पुन्हा उन्हाळ्याचं वातावरण असल्यावर वेगळं फरक पडतो, पण पावसाळ्याचं वातावरण असलं की काय होतं, बैलाला सर्दी किंवा अशा गोष्टी होत्या. त्यामुळे आपण त्याला पुसून वगैरे घरी नेऊन काढणार आहोत. त्यानंतरनं याच हिऱ्याची आहे, तिचं नाव आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, हिरकणी. एकदम काकाळ अशी गाय आहे आणि तिचा मोठा संघर्ष आहे, तुम्हाला माहितीच आहे. पाठीमाग आपण व्हिडिओ टाकला होता आणि तिला पण स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतरनं सोन्या, आमचा अवताचा बैल, त्याला स्वच्छ धुवून घेतला. बाकी जनावर सगळी स्वच्छ धुवून घेतली आणि रंगरंगोटीला सुरुवात केली. पांडुरंग, कालच आषाढी एकादशी झाली आणि पांडुरंगाचा छाप आपण बैलाच्या आपल्या कपाळावरती उठवला. त्यानंतर हिऱ्यालाही आपण थोडंसं सजवायला घेतलं. त्यानंतर भरपूर पाऊस आल्यामुळं आपल्याला बैल आतमध्ये गोट्यात घ्यावी लागली आणि पुढचा व्हिडिओ बघा. आता बेंदूर आहे, पावसाला सुरुवात झालेली, पाऊस चालूच आहे, पण आपण त्यामुळे व्हिडिओ जास्त बनवता आला नाही. बैलांची रंगरंगोटी केली आपल्या साध्या पद्धतीनंच. पाऊस चालू आहे आणि आता दाखवतो तरी आम्ही मिरवणुकीला जाणार आहे. गावात DJ वाजायला लागलेत. आमचा काय DJ नाही, हलगी वाद्य, पण दाखवतो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून. चला. बाजी आमचा आता विकलाय, परवा कालच तुम्हाला सांगितलं. आता सोन्या आणि इकडं हिर्या तुम्हाला बघायला भेटेल. रंगावलाय, लय बी रंगवून नाही चांगला उपयोग. आता बघा, जेवढा रंगावला तेवढा दाखवतो. आणि इकडं हिऱ्याला बी एवढाच रंगावलाय. न्यायचा हो त्याला, पण घ्या, नाही काय होत, घ्या. पावसामुळं न्यायचा का नको म्हणतोय, पण आता त्याला पण केला एवढा तयार, तर आता न्यायचा. चल या हिरा, ये चल यो. हो, ते सगळं वगळून जाणार कलर पावसानं. हा, आता पाऊस चालू आहे भरपूर बरं का, त्यामुळं आता गावात बी कसं काय मिरवणुकीला काय सांगू शकत नाही. चला, असू दे, नंतर सोडाय, थांब, लगेच नको. मला सर चार शिवकाने पूजन केलं जातंय बैलाचं. निरंजनी ओवाळणी केली जाते, पूजन केलं जाते.
हा घे 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 चला. शेतकऱ्याच्या दारात आनंदच असते. बैल ज्याच्या घरी बैल आहे त्यालाच बेंद्राचं महत्व कळणार. आता बरेच शेतकरी बसली बैल विकून. हो मला मारत इकडे. चल चल इकडे. थोडासाच वाढालय मला ना हे शिवकन्याला देवायचं ओवाळायला. ओवाळ तशी नुसतं बाळा. चालतंय तू घे मामाकडे दे. चला तिकडं 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 बाळा. हा जाऊ जाऊ चला चला बाहेर चला बाहेर. हो हो ओढून धरा ओढून धरा. मल्हार हुक्का सोड. काचरा सोड की काचरा सोड की हुक्का हुक्का अडकला. नाही आंबवत. चला चला जाऊ द्या. ए चला. हो 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 राडा कसा राडा आहे पावसाचा. त्याला सँडल काढायला मला सँडल काढ. मी पण नाही घातला. काढ. हा चला. हे हे बाजीराव सोनी चला टाटा. तुम्ही इथं थांबा. चला हे दे मग आकाश त्याच्या हात. पाडू दे त्याला एकदा. तुला बी येतंय छत्रीला ती. चल ये हिरे. मला फोटो काढायला सांगतो. वड घाली. चला कसा राडा आहे सोनी. जाकी मल्हार तू पप्पांबरोबर बैल धर पुढे. मल्हार निघालाय बेंद्राला गावात बैल घेऊन आहे ना. बघू कुठं चाललाय. बरं सकाळपासून त्याला धिंगाणा चाललाय रंगवायचा. हिर्या काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता. माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. गावाकडचा हा आनंद वेगळाच असतो मित्रांनो. आणि तो तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघताय. बेंदूर सण शेतकऱ्याचा सण. अतिशय बिकट रस्ता सुद्धा आमच्या घराकडे जायला आहे तरी त्यातून मार्ग काढत गावाकडे निघालेलो आहोत. आणि हा आनंद एक वेगळाच आहे. तो तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहे. गावात गेल्यानंतर सुद्धा मिरवणुकीसाठी बरीच बैलं थांबलेली आहेत. भैरवनाथाच्या मंदिरापाशी मिरवणूक चालू होणार आहे. आणि जबरदस्त आगळा वेगळा एक आनंद आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हा बेंदूर सण जरी तुम्ही बाहेर असाल तरी तुम्हाला हा बेंदूर सण किंवा संपूर्ण मिरवणूक संपूर्ण सकाळपासून असणाऱ्या सर्व गोष्टी बघायला मिळतील. अनेक गोष्टी अनेक स्ट्रगलमधनं शेतकरी उभा राहत असतो. शेतकऱ्याचं जीवनमान म्हटलं तर बघा मल्हार आमचा 2-2.5 किलोमीटर गाव आहे. इकडं तिकडं तरी चप्पल पायात नाही परंतु चालणार. आणि मी मित्रांनो आमचं ग्रामदैवत भैरवनाथाचं मंदिर. आणि त्या बघा मंदिरापाशी अनेक गावातील बैल थांबलेले आहेत. शर्यतीची बैल असतील अवताची बैल असतील सगळ्यांचीच बैल बघा. आमच्या गावातील एक आपण म्हणतो ना बैलप्रेमी किंवा बैलांवरती जनावरांवरती जीव असणारं व्यक्तिमत्व गुंडाभाऊ. आणि त्यांनी सगळ्या बैलांना गुलाल किंवा आम्हाला सुद्धा गुलाल लावायचं काम चालू केलं. एक आगळा वेगळा आनंद
सोहळा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. मिरवणूक हलगीच्या तालावरती इथून पुढे संपूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. सगळी गावातील बैल दाखवलेली आहेत आणि मिरवणूक सुद्धा दाखवलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.
कसा आहे कोंडा टाकून हिरा पोळी चारा माझा भाव आहे माझ्या एकाचा फोटो काढ तिकडे का चालू आहे फोटो काढाय तिकडे मामा चला